यवतमाळ वाशिम लोकसभा मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। मी आहे सध्या यवतमाळ येथील दारवा रोडवरती, ज्या ठिकाणी ही मतमोजणी करण्यात येणार आहे। शासकीय धान्याचा गोडाऊन जे आहे या ठिकाणी ही मतमोजणी होणार आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये 17 उमेदवार होते आणि या 17 उमेदवाराचं भवितव्य जे आहे ईव्हीएम मशीनमध्ये बंद पडलेलं आहे आणि थोड्याच वेळात ही मतमोजणी सुरुवात होणार आहे। आणि याच ठिकाणी जर पाहिलं तर 84 टेबलवर ही मतमोजणी करण्यात येणार आहे। प्रत्येक 6 विधानसभा या विधानसभाच्या इथे मतमोजणी करण्यात येणार आहे। प्रत्येक विधानसभेच्या अनुसार ही मतमोजणी या ठिकाणी करण्यात येणार आहे। तर दुसरीकडे जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे तर पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। मोठमोठे या ठिकाणी कॅमेरे आहे आणि 4 गोडाऊनमध्ये ही जी आहे मतमोजणी करण्यात येणार आहे। येणाऱ्या थोड्याच वेळात जे आहेत कोण उमेदवार निवडून येईल हे सुद्धा थोड्या वेळात माहिती पडणार आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।